या सर प्लीज पंच म्हणून निलेश खरमाळेजी आणि सतीश सनसजी हे दोन तटस्थ पंच कार्यभार सांभाळण्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट आपण बघत चाल. फैलावलेले दूरवर क्षेत्ररक्षण बहुतांश आपण पाहायला मिळतं या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगानं. जवळजवळ सीमारेषे वरतीच क्षेत्ररक्षक उभे असतात. आणि हा पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिला चेंडू भटकावला निमित्ताने क्षेत्ररक्षक फक्त बनलाय प्रेक्षक. चेंडू गेला सीमारेषे पार. येतोय खणखणीत पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार. नमितच्या बॅट्समधून धावसंख्येला सुरुवात, शुभारंभ, प्रारंभ. शून्यातून विश्व निर्माण व्हावं त्या अनुषंगानं इथे मात्र धावगतीला सुरुवात झाली आहे. 6 धावांचा पहिला फटका नमितच्या खात्यावर, संघाच्या खात्यावर. धावसंख्या 6 वर. योगेश गॅरो ज्याला प्रेमाने म्हटलं जातं त्याला माहिती आहे ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा रबर क्रिकेट स्पर्धा आहे, रबर चेंडू आहे. मी म्हटलं होतं त्याला माहिती आहे काय टप्पा टाकावा. त्याचा पहिला अंदाज चुकला होता पण दुसरा अंदाज अत्यंत चोख उजवी यष्टीनं अक्षरशः वाकवून ठेवले आणि पहिला खंदा फलंदाज ज्याचे इरादे त्याने नमितने स्पष्ट केले होते की मी थांबणार नाहीये तिथे मात्र अक्षरशः क्लीन बॉल, स्वच्छ बाज ज्याला म्हणतो आपण, यष्टी उद्ध्वस्त केलेला. आणि हा पहिला हादरा कुमार 11 तुर्भे संघासाठी. पहिली सफलता दीपा पाटील इच्छापूर्ती वाशी संघाला. पण 6 धावांचा कोटा नमितच्या खात्यावर लागलाय. बघूया ज्येष्ठ बंधू होता रोनित जाताना. बघूया नमितला मात्र काही जमलं नाहीये. त्याने 6 धावांचा नक्कीच हलकासा पाठबळ दिला पण आता मात्र कानमंत्र भूषणने काहीतरी सुचवले की थांबायचे. 18 जरी चेंडू असले, कमी जरी चेंडू असले तरी धीरानं खेळलं तर मोठमोठ्या धावगत्या इथे उभ्या झालेल्या आहेत. याचा इतिहास आपण पाहिलाय काल आणि आजही. त्यामुळे बघूया गॅरो आता काय करतोय. पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. पुन्हा एकदा बुंध्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या हलकासा बाहेर आडवा फटका खेळलाय. लॉंगॉनवर क्षेत्ररक्षण चित्याच्या छपळाईने झालाय, गेलाय, उचललाय. तोपर्यंत मात्र 1 धाव सहजगत्या हाय हलव करता करता भूषणने पूर्ण केली. रोनितच्या नावावर 1 धाव जमा झाली. धावसंख्या काय तर 3 चेंडू समाप्तीनंतर 1 बाद 7. आता मात्र ज्याची उत्कंठा वाढली होती, ज्याची वाट आपण बघत होतो, तो फलंदाज ज्याची इच्छापूर्ती संघाने कुमार 11 संघापेक्षा जास्त वाढ पाहिली असा फलंदाज भूषण स्ट्राईकवर. एक बलाढ्य संघ, बलाढ्य क्षेत्ररक्षणासमोर बलाढ्य फलंदाजी करण्यासाठी बलाढ्य फलंदाज. पहिलाच खणखणीत फटका आणि झेल आहे, झेल आहे. आणि बाद मोठा फलंदाज बाद होतोय. इथे मात्र मोठी भगदाड पडतोय, खिंडाड पडते. ती कुमार 11 संघासाठी आडवा फटका होता. गॅरोनं ओळखलं होतं की कुमार 11ला जर या फलंदाजाला बाद केलं तर मोठा आघात लागू शकतो. त्याने हलकासा चेंडू पिच ऑफ स्टंपच्या बाहेर सोडला होता. इथे मात्र चूक केली होती भूषणनं. टायमिंग मात्र जमलं नव्हतं, ताकद लागली होती. चेंडू हलकासा फ्लॅटी गेला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यानं झेल टिपला होता. मंगेशनं चोख काम केलं होतं. मंगेशला माहिती होतं हा चेंडू अत्यंत मौल्यवान आहे, मोठ्या किंमतीचा चेंडू आहे. त्यामुळं भूषण इथे मात्र 0 बाद होतोय. एक मोठा आघात बसलाय तो कुमार 11 तुर्भे संघाला. 2 बाद. धावसंख्या त्याच ठिकाणी त्याच जागेवर 7 वर. दोन्ही आघाडीवीर आता परतल्यानंतर कौशल नवीन फलंदाज. आता मात्र कौशल आणि 2 नवीन फलंदाज. रोनितला आता मात्र बाजू सांभाळावी लागेल, पर्याय नाहीये कारण 2 फलंदाज खंदी फलंदाज बाद झालेले आहेत. नमित असो किंवा भूषण असो. धावसंख्या अवघ्या फक्त 7 वर. तद्दन 4 चेंडू संपल्यानंतर म्हणजेच काय तर मी याचं श्रेय योगेश गॅरोला देईन कारण अचूक टप्प्याचा मारा त्यानं केलाय. षटकार लगावल्यानंतर कमबॅक कसं करावं तर योगेशने सिद्ध करून दाखवलंय की असं करावं. पहिल्याच चेंडूवर नमितनं षटकार खेळल्यानंतर मात्र दुसऱ्याच चेंडूवर विकेट्स काढली नमितची.
तिसऱ्या चेंडूवर एक धाव गेली खरी, पण चौथ्या चेंडूवर लगेच विकेट्स काढली. अचूक टप्प्याचा भेदक मारा करतो योगेश उर्फ घ्यारो. बघूया पहिल्यांदाच कौशलसाठी पाचवा चेंडू राईटम राऊंड विकेट. खोदून काढला चेंडूला लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक जर आहे, कसली गफलत नाही, कसली गडबड नाहीये. ओ थोडी वाईट थ्रो आहे, पण हरकत नाही, एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या एक ने का होईना हळूच कासवाच्या गतीने पुढे सरकली, पोहोचली 8 वर. 5 बहुमूल्य चेंडूंनंतर धावसंख्या 8 वर. या खेळपट्टीवर या मैदानावर कालपासून आजचा इतिहास पाहिला तर मोठमोठ्या धावा उभ्या होताना दिसल्यात. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर काय होईल बघायचं आहे. ओ ओ ओ बघायचं पंचांकडे सगळ्यांच्या नजर. आणि निलेश खरमाळेजीने आपले चिरपरिचित अंदाजामध्ये हात फैलावले. काय सांगितलं की हा खराब चेंडू आहे, नरकातला चेंडू आहे, घाणेरडा चेंडू आहे. इथे लगेच रतनने एक धाव जोडून ठेवली, धावसंख्येला नेऊन ठेवलं 9 या स्थानावर. धावसंख्या 9, 2 बाद 9. पावसाची रिपरिप चालू झाली आहे. शेवटचा चेंडू ऑफ उलटा चेंडू फटकावलाय मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू गवतामध्ये फसलाय, अडकलाय, लपलाय, छुपलाय, त्याला उचलून काढलाय, फेकलाय स्ट्राईक कडेची त्याच्या वेगानं वन बाउन्स हातात गेला आणि ते मात्र 2 धावा मस्त धावगतीच्या जोरावर पूर्णत्वाला जात आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. एकंदरीत काय तर पहिलं षटक संपतंय. धावसंख्या एकंदरीत 11 वर. एक बहुमूल्य षटक म्हणता येईल ते योगेशातून. धावसंख्या 2 बाद 11. जमेची बाजू अशी की 2 खंदी फलंदाज बाद आणि एक ठीकठाक म्हणता येईल, कारण इथे पहिल्या षटकामध्ये कधी कधी कमी धाव होतात, नंतरच्या 12 चेंडूमध्ये मोठी धावगती उभी राहताना आपण बघितली आहे. त्यामुळे इथे काही होऊ शकतं. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कदाचित तो मोठ्या फटकांची अतिशय खेळी आपल्याला बघायला मिळेल. एकंदरीत काय पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 11. बघूया दुसरं षटक कोणाच्या हाती जात आहे, कोण गोलंदाज आहे. हिरामन पाटील, ज्यांच्याकडे प्रदीर्घ प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे आता येणारं षटक हे 2 खंदे फलंदाज काय कशा पद्धतीने, खास करून स्ट्राईकवर असलेलं कौशल. आली 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 पावसाची हजेरी आली, लागली, आता मजा येईल. हा पहिला चेंडू ओढतो विकेट. ओ सटकला चेंडू आणि चेंडू मध्ये गती आहे. चेंडू गेला, चल 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 सीमारेषे जवळ, तिथं उचलला जातोय, फेकला जातो. दरम्यान 2 धावा मिळतायत. नो बॉल. ओ ओ म्हणजेच काय तर फ्री हिट मिळेल, 1 धाव एक्स्ट्राही मिळेल. हिरमनच्या चेंडू कदाचित हातातून सटकला असावा, कारण पावसाची रिपरिप चालू होती आणि त्या अनुषंगाने चेंडू स्लिप झाला होता. थोडा नास्टी बॉल होता. बघूया फ्री हिटचा फायदा कसा आणि कुठपर्यंत उचलते कौशल. हिरामन फ्री हिटचा चेंडू फटकावला मिड विकेटला, स्क्वेअर लेगला. चेंडू गवतामध्ये फसतो. 1 धाव झाली. 2चा प्रयत्न होईल का? नाही नाही नाही. रोनितची इच्छा होती घेण्याची, पण कौशलने त्याला थांबवलं की थांब, अजूनही हरकत नाहीये, धाव घेतील, अजून आकार द्यायचा बाकी आहे. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. हिरामनच्या पहिल्या चेंडू नंतर मात्र कमबॅक केला असं म्हणूया आपण हवं तर. नोबलच्या स्वरूपात धावा गेल्या, पण फ्री हिट मात्र मोकळा झाला. चांगला फटका. इथे मात्र गती आहे, क्षेत्ररक्षक समोर येतोय. थोडीशी गफलत झाली खरी, पण एकच धाव मिळते. चांगला कमबॅक क्षेत्ररक्षकाकडून होते आणि एकच धावाने समाविष्ट समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या आणखीन 1 ने वाढली, पोहोचली 16 या स्थानावर. एकंदरीत काय तर 8 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रतिचेंडू 2 अनुषंगानं 16 धावा झालेल्या आहेत. या खेळपट्टीवर या मैदानावर 3 षटकामध्ये साधारणतः तुम्ही 40-45 गाठणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे थोडासा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता ज्याला म्हणतो आपण, ती वाढवून ठेवावी लागेल. जास्त पावसाची रिपरिप थांबली आहे, थोडासा ओलावा आता नक्कीच आला असेल मैदानामध्ये. पिचवरती आपण बघत असाल
पिच जरी कॉन्क्रीटची असली तरी मात्र चेंडू स्किट होताना आपण बघत असाल, हातातली बॅट स्किट होताना आपण बघितले असाल, घुमताना आपण बघितली असाल. त्यामुळे थोडंसं ग्रिपिंग करण्यासाठी ग्लोव्हचा वापर केला जातो आजकाल आणि ती गरजेचंही असतं, कारण रबर बॉल हा अत्यंत वेगानं ट्रॅव्हल होतो. बघूया हिरामण तिसरा चेंडू घेऊन राईट मोड विकेट. जोरदार घुमावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूची ओसळी मात्र फसवून जाते. चेंडू स्किट झाला होता, मी अशी म्हटलं होतं. चेंडू थोडासा खाली बसतोय. दिशा आणि दशा ओळखण्यात थोडंसं कचुराई झाली होती कौशलकडून. निर्धाव चेंडू, 9 चेंडू समाप्तीनंतर धाव संख्या 2-16. 10वा चेंडू इथं ऑफ स्टंपवरून सोडून देण्याचा प्रयत्न, एकही धाव मिळते. नकारात्मक चेंडूची धाव मिळते. धावसंख्या 1ने का होईना पुढे सरकते, हळूहळू पोहोचली 17वर. बघूया 17 धावसंख्येवर आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. चौथा चेंडू पुनश्च एकदा चांगला चेंडू बुंध्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न, लेफ्ट स्टंपवरचा चेंडू होता, ढकलण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनच्या दिशेने, पण मात्र चेंडू फळे आणि चेंडूचा नाद होऊ शकला नव्हता. कौशलच्या हाती 1 धाव नक्कीच लागते. धावसंख्या पुढे सरकते 18वर. 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-18. की म्हणेन की थोडीशी नाजूक अवस्था आहे. शेवटचा चेंडू अजूनही हाती आहे. काहीतरी कुठेतरी मोठा फटका रोहित खेळण्याच्या मनस्थितीत असावा. एकच आहे ना, बरोबर एकच आहे. एकच धाव मिळते. एकंदरीत काय बोला आहे ना, हा तेच बरोबर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यस, मी म्हटलं होतं करणजीत स्कोररने काउंट केला होता पण काउंट नसतं, त्यामुळे थोडीशी कचुराई झाली असावी. यस, थँक्यू व्हेरी मच. तर एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. रमण तयार होतोय समोर. रोनित शेवटच्या चेंडूचा मस्त समाचार घेतला आणि आलाय खणखणीत देखणा सुंदर षटकार. या 6 धावा नक्कीच उपयोगी पडणार आहेत. धावसंख्या एकंदरीत काय 2 षटकांची समाप्तीनंतर 26 वर धावसंख्या पोहोचले. ठीकठाक आता 13च्या सरासरीनं एक अंदाज येत चालला असं म्हणूया आपण. तर शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. ते हाणामारीचं षटक असेल. यश निश्चितच या षटकामध्ये थोड्याशा जास्त धावा गेल्या खऱ्या. धावसंख्या 26 वर. धावसंख्या 26 वर, 13ची सरासरी. या खेळपट्टीवर जर तुमची जर गोलंदाजी चांगली असेल, क्षेत्ररक्षण चांगलं असेल, बऱ्यापैकी असेल तर 13 धावा हरकत नाही, डिफेंडेबल स्कोर म्हणता येईल. पण आता येणारा गोलंदाज, तिसरा गोलंदाज कसा असेल, काय डावपेच असेल, काय त्याची व्यूहरचना असेल, काय तो त्याचा टप्पा असेल, काय त्याची गती असेल, हे मात्र ओळखून फटकेबाजी करावी लागेल. स्वप्नील पाटील येतोय गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. त्याला महत्वाच्या टिप्स दिल्या जात आहेत, कारण अत्यंत महत्वाचा हा षटक. आणि या अनुषंगाने जसं तिसरं षटक सुरू होतोय, मी भाषा परिवर्तित करतोय, वळतोय थोड़ा हिंदीकडे. तो यहाँ पर 2 ओवर की समाप्ति के बाद 13 रन प्रति ओवर के हिसाब से 26 रन बन चुके हैं. तीसरी ओवर की बागडोर संभाले हुए स्वप्निल हल्की से अपने बॉलिंग मार्किंग की जांच करता हुआ, परखता हुआ तैयार तो वहां पर बल्लेबाज कौशल. ये गेंद और बड़ा शॉट समझो, यहाँ पर गेंद हवा में काफी देर तक है, जिसका पीछे लॉन्ग ऑन का खिलाड़ी कर रहा है, लेकिन उसके सामने गेंद टप्पा खाया, गिरा, तब तक 1 ही रन मिल पाएगा. संभवतः वहां पर थोड़ी सी कहीं ना कहीं मैंने बल्ले को घूमते हुए देखा, ऐसे लगा स्लैश हुआ, बल्ला हल्का सा घूमा, ऊपर ज्यादा गया, तो इस कारणवश 1 ही रन मिल पाया. रन संख्या पहुंची 27 पर. अभी भी 5 गेंदें शेष है, अभी भी टिक कर रुक कर खेले तो बड़े शॉट आने की संभावना है. और जो मैं निर्धारित स्कोर अपेक्षा कर रहा हूं 30-40 का, वो संभव है. ये गेंद और ये गेंद बढ़िया शॉट, वहां पर फील्डर मौजूद है. सेकंड बाउंस, थर्ड बाउंस इन हैंड, थोड़ी सी मिस फील्डिंग जिसका फायदा उठाना चाहते हैं फील्डर. 2 रन की यहां पर गुंजाइश तो बिल्कुल नहीं है. यहां पर विकेट का पतन, एक और विकेट गिरता हुआ, कौशल रनआउट के रूप में वापस आता हुआ. रन संख्या 28 पर 3 खिलाड़ी, बहुमूल्य खिलाड़ी गंवाने के बाद
कुमार इलवन तुर्भे की थोड़ी सी नाजुक अवस्था, नाजुक इसलिए मैं शब्द इस्तेमाल कर रहा हूं क्योंकि हमने देखे, पिछले कल भी देखे, आज भी देखे, 3 ओवर पर आराम से 40-45 रन बनाए जा रहे हैं, लेकिन यहां पर फिलहाल तीसरा ओवर, अभी भी 4 गेंदें शेष है और रन संख्या केवल 28 पर। इस वजह से मैं थोड़ी नाजुक अवस्था है, लेकिन अभी भी बहुत सारी, मैं कहता हूं 4 गेंदें शेष है, बहुत सारी गेंदें शेष है। तो 4 गेंदों पर अगर 2-3 भी चौके छक्के जड़ जाते हैं तो एक अच्छा खासा स्कोर बनाया जा सकता है, हो सकता है, संभव है। संभावनाओं की बात करें तो मैं हमेशा पॉजिटिव बात करता हूं। कम ऑन, और ये गेंद और द विकेट, कड़ा शॉट, बाहरी किनारा, गेंद हवा में, विकेट कीपर के थोड़े से मिस फील्डिंग के कारणवश यहां पर 1 रन एक्स्ट्रा मिलता हुआ 2 रन की यकीनन साझेदारी यहां पर मिलती हुई टीम के लिए, कुमार इलेवन तुर्भे के लिए। रन संख्या 30 तक पहुंच चुकी है। अभी भी 3 गेंदें शेष है। स्वप्निल अच्छी गेंदबाजी कर रहा है, अब तक 4 रन दिए 3 गेंदों पर। नफीतुली गेंदबाजी स्वप्निल द्वारा, लेफ्ट नंबर विकेट, ये गेंद आगे आकर खेलने का प्रयास, पूरी तरह से चकमा खा बैठे, गुडलैंड स्पॉट पर गिरने के बाद हल्की से बाहर की तरफ निकली, बल्ला ऊपर से गामा, गेंद ट्रेवल करते हुए नीचे से निकली और यहां पर पूरी तरह से भौचक्का रह गए। अच्छी गेंद, कसावड़े भरी गेंदबाजी यहां पर स्वप्निल द्वारा। अंतिम गेंद, सेकंड लास्ट बॉल, लेफ्ट नंबर विकेट, ये गेंद रोनित में टाइमिंग की थोड़ी कमी दिखाई दे रहा है पर लॉन्ग ऑन का खिलाड़ी हल्की से हड़बड़ाहट में यहां पर 1 ही रन मिल पाएगा, फिर भी इक्का दुक्का से कुछ नहीं होगा। रन संख्या 31 पर पहुंच चुकी है। हेमंत के लिए ज्यादा कुछ नहीं है, बस 1 गेंद है। हेमंत में क्षमता है बड़े शॉट खेलने की। देखते हैं अगर यहां पर अगर स्वप्निल की अंतिम गेंद पर हेमंत शॉट खेलता है तो बहुत बढ़िया होगा टीम के लिए। बढ़िया शॉट, 6 रन का। चलिए कोई नहीं, बहुत बढ़िया समाप्ति का यहां पर 18वीं गेंद थी। 6 रन की सहायता से रन संख्या पहुंची 37 पर, लक्ष्य है 38 का। तो 18 गेंदे और 38 का लक्ष्य। हालांकि नाजुक लक्ष्य है, लेकिन क्रिकेट है, संभावनाएं हैं। 18 चेंडूने 38 धावांचं आव्हान आहे। आव्हान थोडंसं नाजूक जरी असलं तरी मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर तुमची गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षक जर थोडा प्रयत्न जास्त केले तर ह्या 38 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात। ह्या जर तरच्या जरी गोष्टी असल्या तरी त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत। दिवा पाटील इच्छापूर्ती वाशी संघ नक्कीच निर्णय जो घेतला, नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा तो योग्य ठरला असं म्हणता येईल। आता मात्र कुमार इलेवन तुर्भे संघाला जी गोलंदाजी करायची ती अचूक टप्प्याची भेदक मार्याची करावी लागेल, नाहीतर दिवा पाटील इच्छापूर्ती वाशी संघ अगदी सहजगत्या या 38 धावांचा पिच्छा करू शकतो। त्यामुळं हा सामना रंगतदार जर करायचा असेल तर जे करायचंय ते कुमार इलेवन तुर्भे संघाला जास्त करायचंय। या सामन्याची खरं तर फलंदाजीचं आपण गणित बघाल, एक वैशिष्ट्य बघाल तर पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार पडला होता आणि शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर षटकार पडला। त्यामुळे षटकारानं समाप्ती जरी झाली तरी धावा फक्त 38 लागल्या। ते फक्त यासाठी हा शब्द की पावसाळी क्रिकेट आहे, इथे मात्र मोठमोठ्या धावा अगदी सहज होताना काली बघितल्या, आजही बघितल्या। अगदी 16 चेंडूत, अवघ्या 16 चेंडूत 69 धावा झाल्या होत्या। चेंडू पूर्व प्लीज। त्यामुळे या 38 धावा तितक्याशा महागड्या म्हणता येणार नाही, पण जर कुमार इलेवन तुर्भेची अचूक टप्प्याची भेदक मार्याची जर गोलंदाजी झाली तर मात्र दिवा पाटील इच्छापूर्ती वाशी संघ थोडासा कुठेतरी अंडर प्रेशर येऊ शकतो। चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा प्लीज। फलंदाज जा, आघाडीवीर आघाडीवीर प्लीज मैदानात ताबा घ्या लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे। अठरा चेंडूत 38 धावांचं समीकरण आहे।
रोहनच्या साथीला गॅरो जातोय, बघूया. दोन्ही खंदे फलंदाज आहेत, दोन्ही चाणक्य फलंदाज आहेत, चांगले भरवशाचे फलंदाज आहेत, त्यामुळे यांच्यावर मोठी जबाबदारी असं म्हणता येणार नाही, पण नक्कीच हो एक जबाबदारी 13ची आसपासची सरासरी, ठीकठाक सरासरी म्हणता येईल या क्रिकेट मैदानावर, या खेळपट्टीवर. पण गोलंदाजीचा जर विचार केला तर अचूक टप्पा जर पडला झाला तर मात्र कुठेतरी जास्त प्रयत्न करावे लागतील. संदेश पर दायित्व है, जिम्मेदारी है पहले ओवर की. भाई संदेश, हाँ स्ट्राइक की तरफ रोहन, नॉन स्ट्राइक की तरफ योगेश. यस सर, प्ले. 38 का लक्ष्य, 18 गेंदे हैं, 13 का औसत तकरीबन. राइट आर्म राउंड द विकेट, ओवर द विकेट. ये गेंद पहली, कड़ा प्रहार, यहां पर कैच की संभावना मुश्किल है. वन बाउंस गेंद, फिसलन पट्टी, यहां पर फिसल पट्टी होती हुई 2 रन तो मिल चुके हैं. तीसरे का प्रयास शायद संभव नहीं है, लेकिन 2 रन तो यकीनन शुरुआती हो चुके हैं, आरंभ हो चुका है, प्रारंभ हो चुका है यहां पर रोहन के द्वारा. तो 38 के अनुरूप अभी भी 36 रन दूर आने वाले 17 गेंदों से गेंदबाज संदेश के लिए यहां पर कुछ इसी तरह की बल्लेबाजी करनी होगी ताकि उठाकर खेलने का ज्यादा से ज्यादा जो प्रयास होगा उसे बांध के रखा जाए, या फिर उसे वो बाध्य करे कि आप ग्राउंड शॉट खेले. और जितने भी ग्राउंड शॉट खेले जाएंगे उतना अच्छा रहेगा, क्योंकि चौका छक्का मिलना थोड़ा मुश्किल होगा. हल्की सी फील्डिंग में बदलाव, फिर एक बार 17 गेंदे और 36 का टारगेट निकल पड़ा. फिर एक बार संदेश, बल्लेबाज रोहन के लिए. दूसरी गेंद और द विकेट, कड़ा प्रहार, सीधा कमेंट्री बॉक्स के सर के ऊपर. धड़ाम से आवाज आपने सुनी होगी. ये करारा छक्का और 6 रन की सहायता से रन संख्या यकीनन अब बढ़ेगी, पहुंचेगी 8 पर. ये कहीं ना कहीं यहां पर प्रैक्टिस करने का यहां पर फायदा जरूर उठता हुआ, मिलता हुआ. 16 गेंदे और 30 का लक्ष्य बचा हुआ. इसी तरह से अगर बल्लेबाजी होती है तो संभव है आने वाले ज्यादा गेंदों की जरूरत नहीं पड़ेगी, शायद संभव है दीपा पाटिल इच्छापुर वाशी गांव के लिए, वाशी टीम के लिए. फिर एक बार संदेश अपना ग्रिप बनाने के तैयार. तीसरी गेंद और द विकेट. ओ ये बढ़िया गेंद थी, इसे कहते हैं कमबैक. देखिए ये अच्छे खिलाड़ी की निशानी है, जब कभी बड़ा शॉट लगता है और अगले गेंद पर अगर आप किसी अच्छे बल्लेबाज को छटाते हैं, फंसाते हैं, तो यकीनन ये आपकी काबिलियत है. फिर एक बार 3 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या वहीं पर अटकी हुई. 15-30 का टारगेट अब बचा हुआ. 15 गेंदे और 30 का, यानी प्रति गेंद 2 रन का हिसाब अभी भी लगाना है. अभी भी दिल्ली दूर है, लेकिन संभव है. ये गेंद इस बार उठा के खेल दिया. यहां पर लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद है. ओ मिस कर गए इस कैच को. हालांकि थोड़ी हड़बड़ाहट जरूर थी. यहां पर मिस फील्डिंग, यहां पर एक्स्ट्रा रन मिल सकता है. तीसरा रन पूरा हो चुका है. ये चौथे रन का प्रयास और ये चौथा रन भी तकरीबन पूरा. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. वाह भाई वाह. देखिए जरा सी गलती, जहां पर 1 रन भी नहीं मिलता, विकेट भी गिरता, लेकिन वहां पर जरा सी गलती हो गई क्षेत्र रक्षक से और वहां पर 4 रन मिले हैं बेवजह, बिना वजह. रन संख्या 1 दर्जन पर पहुंच चुकी है. 1 दर्जन यानी 12. तो 4 गेंदों की समाप्ति हुई, रन संख्या 12 पर पहुंच चुकी है. चौदह गेंदे 26 का टारगेट बचा है.
5वी गेंद ओवर द विकेट का कड़क कड़क डीप स्क्वायर के सर के ऊपर से गेंद गई सीधी जू 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 करते हुए 6 रन के लिए। बेहतरीन शॉट रोहन द्वारा। देखिए इस पिच पर, इस ग्राउंड पर, इस मैदान पर आप इस तरह से गेंदबाजी नहीं कर सकते। एक धाकड़ बल्लेबाज को जिसने अभी अभी अच्छे अपने हाथों को खोला है, उस तरह से आप इतना शॉर्ट ऑफ गुड लाइन पर गेंदबाजी नहीं कर सकते। ये अब जाकर सन्मेश को पता चल गया होगा। अभी भी 20 रन दूर आने वाले 13 गेंदों से। अंतिम गेंद लेकर तैयार फिर एक बार सन्मेश, फिर एक बार रोहन तैयार और द विकेट। ओ गेंद में हल्का सा बदलाव, परिवर्तन के तौर पर स्लो डिलीवरी शायद या फिर बाउंसी डालना चाहते थे, लेकिन बहुत बड़ा घुमाव, बहुत बड़ा उछाल यहां पर मिला। व्हाइट बॉल का इशारा आया। रनों में बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 20 पर। 20 कशी आहे ये गेंद? ये अच्छी थी, ये अच्छी थी गेंद, ये बढ़िया थी, अच्छा कमबैक था। यकीनन ये से सराहनीय गेंद थी। इसी के साथ पहले ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है बिना कोई विकेट खोए 20 पर 38 के अनुरूप अभी भी 18 रन दूर आने वाले 12 गेंदों से। तो यकीनन जहां पर 13 रन की दरकार थी प्रति ओवर की, वहां पर अगर 20 रन मिलते हैं तो यकीनन 7 रन जो आपने एक्स्ट्रा निकाला है उसका फायदा तो आने वाले ओवर्स में होगा। अब 9 रन प्रति ओवर का हिसाब आया है। 9 रन प्रति ओवर को रोकना है, तो आने वाले गेंदबाजों को अपने कोटे में से 9 रन को रोकना है। भूषण पर दायित्व है, जिम्मेदारी है। भूषण दूसरे ओवर की बागडोर संभाले हुए, लेफ्ट और द विकेट, अराउंड द विकेट, माफ कीजिए। ये गेंद बड़ा शॉट, बैकफुट पर जाकर शरीर का संतुलन बनाया, क्रिकेट कॉर्नर यानी काउ कॉर्नर पर दिशा में धकेल दिया। 1 रन पूरा हुआ। दूसरे रन का प्रयास यहां पर जब तक वापसी का थ्रो जाए। 2 रन कंप्लीट हो चुके हैं। तालियों के साथ उनका सराहना की, अभिनंदन किया। एकंदरीत काय तर 11 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण शिल्लक. 11 चेंडू 16 धावा. जिंकण्यासाठी दिवा पाटील इच्छापूर्ती वाशी संघाला. बावीस धावसंख्येवर धावसंख्या पोहोचली. त्याच्यामध्ये 20 धावा तर एकट्या रोहनच्याच आहेत. हा पुढचा चेंडू राऊंड द विकेट. अपुरा चेंडू अंगावर आदळलाय. बघूया धावची संधी. खराब पैकी खराब क्षेत्ररक्षण थोडंसं बघायला जास्त मिळतंय. थोडेसे कचुराई होताना दिसतंय आपल्याला. आज कुमार इलेव्हन तुर्भे संघाच्या वतीनं धावसंख्या 2 ने पुनश्च वाढली. किती झाली? धावसंख्या 24 वर. 14 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. समीकरण आणखीन जवळ येत चाललंय. भूषण निघतोय चेंडू घेऊन रोहनसाठी. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, गतिशील चेंडू, ती परिवर्तन म्हणून चेंडू आतमध्ये वळला होता. सोडून देण्याचा प्रयत्न. आता अपेक्षा होती की व्हाईट बॉल मिळेल, पण पंच मात्र तटस्थ, शांत, स्थिर, स्तब्ध. 9 चेंडू 14 धावांचं समीकरण. भूषणचा पुढचा चेंडू. आता मात्र हाफ वॉली घेण्याचा प्रयत्न होता. पंच केलाय कव्हर एक्स्ट्रा मध्यामध्ये. 1 धाव झाली. 2चा प्रयत्न मिळेल. चेंडू मात्र फसलाय. 4 धावा तुम्ही काढू शकता. 4 धावा तुम्ही काढू शकता. तुमच्याकडे अनुमती आहे. तुम्ही 4 धावा काढू शकता. शोधा शोधा चेंडू शोधा. हा भेटला. आणि हा 4 धावा. 4 बरोबर 4 धावा तुम्ही काढू शकता. यस, हा नियम आहे. आधीच सांगितलेला आहे. कालही सांगितलं, आजही सांगितलं आहे, मगाशा सामन्यांमध्ये सांगितलं आहे. चेंडू शोधावा लागेल. हात वरती करता कामा नाहीये. एकंदरीत काय तर 4 धावा मिळाल्यात. आता 10 धावांची गरज आहे. धावसंख्या एकंदरीत पोहोचली 28 वर. 8 चेंडू आणि 10 धावा. एकंदरीत काय तर सामना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडीशी आखूड धावसंख्या नक्कीच आहे. क्षेत्ररक्षण चांगलं व्हायला होतं. कुठेतरी एक जबाबदारी मी म्हणेन की क्षेत्ररक्षकांची कचुराई इथे पाहायला मिळते कुमार इलेव्हन तुर्भे संघाच्या वतीनं. योगेश फक्त साथ देतोय. गॅरो फक्त पळतोय पळतोय पळतोय. 1 चेंडू त्याने फेस केला, तोही डॉट काढलाय, पण त्याची साथ मात्र अमूल्य मिळते ती रोहनला. नाबाद खेळी चालू आहे दोघांचीही. अवघ्या 10 धावांनी दूर आहेत विजयापासून. धावसंख्या 28 वर. 8 चेंडू शिल्लक शेवटचे आणि 8 चेंडू 10 धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा 2 चेंडूंचा प्रयत्न करणार आहे गोलंदाज भूषण. हे 2 चेंडू काढणं गरजेचं आहे. डॉट काढले तर अतिउत्तम होईल. सोन्याहून पिवळं होईल. बघूया रोहन करेल का.
ओ बाउन्सी बॉल खराब म्हणून घोषणा करतात पंच. वाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. धाव संख्या 29 वर पोहोचते. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण शिल्लक. 8 चेंडू आणि 9 धावा. 8 चेंडू 9 धावा. कुठेतरी भूषणला कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. हा चेंडू आडवा फटका झेल आहे का बघायचं. पार आहे. आर्या पार पार येतोय षटकार. आता मात्र समीकरण आणखीन जवळ गेलंय. धावसंख्या 35 वर गेली आहे. 38 अनुषंगाने फक्त 3 धावांची गरज. हा फक्त शब्द वापरण्याचं कारण या 3 धावा काढण्यासाठी तब्बल 7 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 7 चेंडू म्हणजेच या चेंडूवर मात्र काहीच होत नाहीये. डॉट बॉल जातोय. हरकत नाही. एक षटक तुमच्याकडे अजून शिल्लक आहे. एकंदरीत काय तर दुसरं षटक समाप्तीवर जातोय. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या त्याच जागेवर त्याच स्थानावर 35 वर. 3 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. शेवटचं षटक महत्वाचं षटक. योगेशला संधी मात्र मिळणार नक्कीच आहे खातं खोलण्याची. बघूया 2 षटकांनंतर त्याच्याकडे संधी मिळते ती खातं खोलण्याची. पण त्याच्याकडे धावा जास्त नाहीत. फक्त 3 आहे. कदाचित तो एकाच चेंडू नाही सामना संपवेल का बघायचं आहे. हेमंत पाटील येतोय पहिला चेंडू घेऊन. राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूला पंच केला आणि चौकाराचा इशारा कदाचित पंच करतील. हो या चौकार आणि विजयी चौकार म्हणता येईल तो. दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी संघाची ही पहिली लढत त्याने जिंकली. अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद कुमार 11 तुर्बे संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी संघ खूप खूप अभिनंदन. चला या पुढची लढत असेल डेनिस 11 नेरुळ वर्सेस दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी संगनायक. या लगेच नाणेफेकीसाठी या प्लीज. दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी संगनायक नाणेफेकीसाठी या आणि तसेच डेनिस 11 संगनायक नाणेफेकीसाठी या. आलेत या सर स्वागत आहे. आणि जसा पुढचा 6वा सामना सुरू होईल तसा पुन्हा एकदा मी त्या गोड आवाजाला त्या गोड माणसाला इथं आमंत्रित करतोय ज्यानं नवी मुंबईवर अधिराज्य गाजवलंय आपल्या सुमधुर वाणीनं आणि सखोल माहितीनं. ते आमचे आदरणीय संतोषदादा म्हात्रे. आपण आज विनंती करतो की आपण पुढच्या समालोचनाची धुरा सांभाळावी. निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जातोय. त्या दरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असेल. बघूया नाणं उडालेलं आहे. टेल म्हटलं गेलंय आणि आलंय टेलच आलंय म्हणजे तुम्ही जिंकलात. म्हणजेच काय तर दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी संघ पुनश्च एकदा नाणेफेकीचा कौल जिंकतो. अभिनंदन. आपला निर्णय त्यांनी लगेच घ्यावा आणि त्या अनुषंगानं मार्गक्रमण करावं. या सर धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थैंक यू सो मच रविशंकर पाटिल. हिंदी मराठीतली सुरेख आवाज जवळ 30 वर्ष हा सातत्याने आवाज नेहमी आपण ऐकतो. रविशंकर पाटील सर्वोत्तम असा दिग्दर्शक, एक नाट्य कलावंत. गुड बॅटिंग रोहन मुंडे. हिरो ठरला.